सुस्वागतम मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या भागामध्ये मंजू आता खूप रडत असते, खूप थकलेली असते ती, तिला खूप त्रास होतो आणि ती आता घरी येते। तिच्या आईला तिला आता जायचं असतं त्या अर्पिताच्या आईकडे, त्या पूर्वाच्या आईकडे, म्हणजेच त्या मालिनी मॅडमकडे, आणि ती तिकडे यायला निघते आणि आता तिथे येते आणि मंजूची आई म्हणते, काय झालं मंजू, तुला एवढी शांत काय आहेस तू? मंजू म्हणते, काही नाही आई। तर आता ती म्हणते की तू मंजू सांगणार आहेस की नाही, मग आम्हाला सांग, आम्हाला कसं कळणार आहे तुला काय झालं आहे ते? तर आता मंजू म्हणते की हे बघा आई, मी तुला काय सांगू, मला आता सस्पेंड केलं आहे, आता मी ड्युटीवर नाही आहे, तुला माहिती का काय घडलं आहे? तर आता लगेच मंजू आई म्हणते, काय बोलते, तुला सस्पेंड केलं आहे? तर ती म्हणते की हो, मला सस्पेंड केलं आहे पूर्वा पाटील मॅडमनी। अगं टपरी बाहेर असंच झालं होतं, मी त्याच्यात बोलायला गेले आणि त्याच्यामध्येच मला त्यांनी ती फाईल हरवली, त्याबद्दल त्यांनी मला सस्पेंड केलं आहे त्या पूर्वा पाटील मॅडमनी। तर आता लगेच म्हणतात की नेमकं कोण आहे हे मॅडम, आणि तुमच्यावर एवढा रागराग का करताय सत्यजित रावांचा तुमचा? तर ती म्हणते, काय माहिती आई, बघ ना गं, नुसता रागराग चाललाय, त्यांनी आमचा रागराग करतायत आणि सत्याला आता जेलमध्ये टाकलंय, काय करू ना, मला काहीच कळत नाहीये असं म्हणत असते। तर आता लगेच मंजूशाही म्हणते की तू काळजी करू नको मंजू, रडू नको, शांत हो। अमृता म्हणते, तिथे शांत हो। तर मंजू म्हणते, त्या मालिनी मॅडम कुठे आहेत गं, मला त्यांना भेटायचंय, आता त्यांना मला शोधून काढल्याशिवाय सत्याला पण सोडणार नाहीये आणि माझं सस्पेंड लेटर पण मागं घेणार नाहीये। तर आता लगेच ती म्हणते की चल, मी तुला घेऊन जाते, आणि तिकडे आता ती आणून सोडते मंजूची आई मंजूला, आणि म्हणते मालिनी मॅडमकडे येते मंजू। मंजू म्हणते की आता जर यांनी मला खरं सांगितलं ना तर भारी होईल। तर आता मंजू त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की काय हो, काय करताय तुम्ही, आणि काय हो, काय चाललंय तुमचंवालं, आणि बोलत असते तर त्या खूप घाबरल्यासारखं करतात। त्या म्हणतात की काही नाही अहो, काय तुम्ही आता असं का घाबरताय का मला, असं मंजू म्हणते। आणि आता लगेच त्या मालिनी मॅडम शांत बसलेले असतात आणि आता मालिनी मॅडम तिथे त्या खूप रडत असतात। तुम्ही कोण आहे, घाबरल्यासारखं करतात? मंजू म्हणते, अहो शांत व्हा। तर आता लगेच त्या म्हणतात की नाही नाही, मला खूप भीती वाटते, मला मारेल, तुम्ही मारेल, बाजूलाच करत असते। पण आता मंजू म्हणते की अशा अवस्थेत मी मालिनी मॅडमला नाही नेऊ शकत तिथे, याच्यात मग त्या पूर्वा पाटील मॅडमचाच फायदा होईल असं म्हणते, आणि मंजू घरी जायला निघते। मंजू घरी येते, खूप थकलेली असते। इकडे आता सत्या जेलमध्ये असतो आणि पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की सत्या, तुला सांगू का, माझ्या मनासारखं झालं, मला तुला जेलमध्ये बघायचं होतं, माझी ही इच्छा खूप दिवसाची होती, खरंच खूप भारी वाटतंय मला तुला जेलमध्ये बघून, आता बघ तुला मी कधी जेलच्या बाहेर काढते की नाही, असं म्हणत असते। आणि आता लगेच ती म्हणते की असं का करताय, का असं बोलताय तुम्ही? तर आता सत्या म्हणतो की काही पण म्हणू नका तुम्ही। तर आता लगेच ज्या पूर्वा पाटील मॅडम आहेत त्या सत्याला म्हणतात की तुला आम्ही सोडणारच नाहीये, बघ आता तुला जेलमध्येच ठेवणार आहे, असं म्हणतात। आणि आता सत्या तिथे उभा असतो। सत्या म्हणतो की माझ्या वाघमारे मॅडम मला कशा पण सोडून येतील। तर इकडे आता मंजू घरी आल्यावरती खूप विचारामध्ये असते। हॉलमध्ये ती सोफ्यावर बसते, म्हणते की आता काय करू मी, मालिनी मॅडमला असं जर नेलं तर आता पूर्वा पाटील मॅडम याचा फायदा घेतील आणि म्हणतील की सत्याच सगळ्यामध्ये दोषी आहे, कारण त्या मालिनी मॅडमला काही सांगता पण येणार नाही, असं म्हणत असते। आणि आता लगेच जी मंजू आहे ती मला विचार करत ती तशीच डोक्या सोफ्यावर डोकं ठेवते आणि झोपत असते। तेवढ्यात तिकडून आता लगेच ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या येतात आणि म्हणतात, काय ग नेबलट, माझ्या पोराला तिकडे जेलमध्ये टाकून इथे मस्त कुशाल झोपली आहे तू, हां तुला काही वाटतं की नाही? तर आता लगेच मंजू म्हणते की ओ मम्मी साहेब, काय बोलताय तुम्ही? माझ्या डोक्यामध्ये तोच विचार चालू होता, मी काय करणार हो, मी नाही टाकलं जेलमध्ये, असं म्हणत असते। तर आता त्या म्हणतात की नको सांगू, आम्हाला कळतंय सगळं, असं म्हणतात। आणि आता लगेच त्या मंजूला खूप बोलत असतात। आणि आता लगेच जी मंजू आहे ती आता ते म्हणते की ओ काही पण नका बोलू। मम्मी साहेब म्हणतात की अगं तुझ्या आईने तुझ्या बापाला गिळलं, तू माझ्या पोराला गिळायला निघलेस का? तर आता लगेच मंजू म्हणते, अहो काही बोलू नका, माझ्या आईबद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये। तर मंजूच्या असं म्हटल्यावरती मम्मी साहेब तोंडात आणतात। मंजू म्हणते, अहो काय करताय तुम्ही? आणि आता मंजू एकटीच जाऊन खूप रडत राहते। ती म्हणते, सत्या तू जर असताना असं कधीच माझ्यासोबत घडलं नसतं, असं म्हणत असते। तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट बघायला, चॅनलला सबस्क्राईब करा।